एक रेसिपी सांगत होता अमित मला, जी की मला बिलकुल नाही जमली. कारण मला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे, की अशा रेसिपीज मला बनवायला जमत नाही. तर झालं असं, जेव्हापासून आम्ही बार्बिक्यू नेशनमधून आलोय ना, तेव्हापासून अमित मला एकच रेसिपी सांगत होता, क्रिस्पी कॉर्न्स, जे मला बिलकुल नव्हते आवडले. रोज मी काही ना काहीतरी कारणे देत होती, की मला ते बनवायचं नाहीये. तरीही आज मी दुपारी झोपले असताना अमितने जबरदस्ती उठून मला सगळं साहित्य आणण्यासाठी घेऊन गेला. सगळं साहित्य घेतलं, जे जे क्रिस्पी कॉर्नला लागणार होतं आणि सोबतच कानिटकरचे लाडूही घेतले, जे पर्सनली मला खूप आवडतात. अगदी घाबरत-घाबरत आणि जीवावर आल्यासारखी मी ही डिश बनवायला स्टार्ट केलं. बरं, त्या अगोदर या रेसिपीचे 10 ते 12 व्हिडिओ YouTubeवर बघितले. कॉर्न बॉईल करून थोडंसं मक्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ, त्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर, पेरी-पेरी मसाला, आपला घरातला मसाला, थोडंसं मीठ, हे सगळं ॲड करून मिक्स केलं आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप होती, ते म्हणजे हे कॉर्न फ्राय करणं. कारण फ्राय करताना हे कॉर्न फुटत होते आणि डायरेक्ट तेल अंगावर उडत होतं. सुरुवातीला नाही जमलं, पण जेव्हा मी सेकंड टाईम केलं ना, तेव्हा खूप छान प्रकारे जमलं. एका गोष्टीचा आनंद होता, की अमितला खूप आवडलं. मला थोडीशी टेस्ट बार्बिक्यू नेशन सारखी नाही वाटली, पण अमितला त्याच्याही पेक्षा छान वाटली. तर अशा प्रकारे क्रिस्पी कॉर्नचं मिशन कंप्लीट झालं. कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. सो थँक यू. बाय.